मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं पॉट टॅक्सी हा प्रकल्प उभारला जाणार आहे आणि कुर्ल्यामध्ये जे टर्मिनल्स इथे उभारले जाणार आहे, कुर्ला पश्चिमची पोलीस वसाहत आहे, त्या जमिनीचा वापर इथे केला जाणार आहे। स्थानिकांकडून या प्रकल्पासाठी विरोध केला जातोय, कारण 1940 पासून ते या बिल्डिंगमध्ये राहत आहेत आणि अचानकपणे त्यांना नोटीस येतं की ही जी बिल्डिंग आहे ती लवकरात लवकर तुम्ही इथून खाली करण्यात यावी असं त्यांना नोटीस येतं। स्थानिक आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी। आजी, काय सांगाल, काय भावना? अचानकपणे तुम्हाला नोटीस आली की घर खाली करा? नोटीस आमच्या घराला पण लावली नाही, नोटीस दादरवर लावली, आम्हाला ती माहीत पण नाही। आम्ही ती नोटीस बघितल्यावर आम्ही हादरून गेलोय। आम्हाला रात्र दिवस झोप येत नाही। आम्ही काय करायचं? आम्ही गरीब लोक आहेत, आम्ही पैशावाले लोक नाही। पैशावाले असतो तो पोलीस लाईनमध्ये राहिलो नसतो। रिटायर होईपर्यंत आम्ही इथं राहून अशी आशा करून आम्ही घरांना खर्च केलेत। आमची एकच आशा आहे, आम्हाला इथंच घर पाहिजे आणि ते दिलंच पाहिजे। लाडक्या भावानी लाडक्या बहिणीची काळजी घ्यावा, नाही तर लाडका भाऊच नाही म्हणतो। हे माझं विनंतीचं सांगणं आहे। आमची काळजी घ्यावा, आमचा विरोध असा दुसरा नाही आहे। आम्हाला घरं इथं पाहिजे आणि ते दिलेच पाहिजेत, नाही तर मग आम्हाला रस्त्यावर राहावं लागेल कोपी बांधून। कोपीला बी इथं लाकडं नाही आहेत। काय सांगाल, तुमची काय प्रमुख मागणी आहे? हा जर पॉट टॅक्सी आम्हाला डावलून जर करण्यात येत असेल तर आम्ही नक्कीच विरोध करू। का तर 26/11चा हल्ला असेल किंवा कोरोना काळ असेल, तुम्हाला पहिला पोलीस लागतो। वर्दीतला माणूस आहे म्हणून गर्दीतला माणूस आहे। जर तुम्ही वर्दीतल्या माणसाचे जर तुम्ही परवा सरकार हे करत नसेल तर नक्कीच आम्ही विरोध करणार। कारण आम्ही इथं 40 वर्ष झाले गेली इथं आम्ही राहतोय, 2-3 पिढ्या इथं आम्ही राहतोय आणि सरकार आमचं न विचार करता, कुठलीही आम्हाला पूर्व सूचना कल्पना काहीही न देता हा प्रकल्प जर कुर्ल्यात आमच्या हितं, आमचं जसं मंत्र्यांचं जसं नंदनवंदन आहे तसं आमचं पण हे आहे, आमचं स्वर्ग आहे, आणि जर आम्हाला स्वर्गातून काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही इथे जीव किंवा आम्ही इथं आत्मदहन करणार। कुठलाही MMRD आम्हाला न विचारत घेता, आमच्याशी न बोलता इथं पोलीस प्रोटेक्शनमध्ये जरी आले तरी आम्ही बायका, आमची तिथं गच्ची आहे, आम्ही वरून उड्या मारू, पण आम्ही मरणार हे नक्की। कारण रोज मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं। तुम्हाला ही नोटीस कधी आली होती? नोटीस आम्हाला एकदम 12 दिवसापूर्वी लावली की तुम्हाला 8 दिवसात घरं खाली करायची आहे, आणि ती घरं आम्हाला जी 2 वर्षापूर्वी जीर्ण बिल्डिंग आहेत त्या आम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत। म्हणजे तुम्ही इथून निघा आणि कुठेतरी जाऊन मरा, त्याच्यापेक्षा आम्ही इथेच मरतो ना, इथंच मेलेलं बरं आहे। म्हणजे तुम्हाला जेव्हा हक्काचं घर द्यायची वेळ येते तेव्हा तुम्हाला पोलिसाला पहिलं डावललं जातं आणि डावलण्यात येतंय। आता सुद्धा आम्हाला कुठलाही अधिकारी असेल, कुणीही असेल, आमच्यापर्यंत आलेला नाही, कुठलीही पूर्वकल्पना सूचना आम्हाला न देता हा प्लॅन इथं येतोय। आम्हाला सुद्धा हे अचानक 12 दिवसापूर्वी कळलंय। आमच्या पायाखालची जमीन सरकली तर सोडा, आम्ही कुणी न जेवता झोपता आमच्या मुलांच्या चेहऱ्याचं हसू, एकीकडे तुम्ही म्हणता की मैदान मुलांना पाहिजे आणि हेच मैदान तुम्ही आमच्या मुलांचं हिरावू पाहताय, हे आम्ही कदापि सहन करणार नाही। आता आम्ही रडणार नाही, आम्ही लढणार। पोलीस पत्नी असले तरी आम्हाला अधिकाऱ्याने बोलण्याचा आम्हाला पण हक्क आहे। आजी, अनेक पिढ्या तुमच्या इथे राहत आहेत। हो, अनेक पिढ्या राहतो, आम्हाला अचानक इथून काढून द्यायची बारी आली। आम्ही कुठं जाऊ? आमच्या एवढे मुलं आहेत, मुलं शाळेत येते, इथं काय सोय करावं त्यांनी? सरकारने आमची मागणी मान्य करावं, आम्हाला घरं इथंच द्यावा, ही कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्र्यांना। आमची काळजी त्यांनी जरूर घ्यावा, नाही काळजी घेतली तर आम्हाला जीव दिल्याशिवाय पर्याय नाही, जीवच द्यावा लागेल मग आम्हाला। आम्ही काय करायचं? आम्ही पैशावाले लोक नाहीत, आम्ही गरीब आहे, हातावरच्या पोटं भरणारे। आमची काळजी कळकळीने घ्यावा, आमची एवढीच मागणी, आम्हाला इथं घरं पाहिजे। ताई, तुमच्या हातात हे पत्र आहे, ते तुम्ही पत्र कधी दिलं आणि कोणाला दिलं? हे आमच्या इथे एक निशांत घाडगे म्हणून आहेत, ते प्रयत्नशील आहेत या बाबतीत, आम्हाला सपोर्ट आहे त्यांचा चांगला। मला वाटतं यांनी याच्यावर काही तारीख नाही केव्हा दिली, काय दिली, फक्त मला वाटतं हा RTIचा आहे। नोटीस कधी आली होती तुम्हाला? कधी सांगत आलं? आजचा 12वा दिवस आहे, त्यांनी 8च दिवसाची मुदत दिली होती। आता काय आहे, नरडेशी आले देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींमध्ये तर काही आम्ही नाही बसलो, पण देवाभाऊंनी एवढी ओवाळणी आम्हाला घालावी, आमची अशी मागणी आहे। तुम्हाला
हे घरं आता अचानकपणे सोडायला लावतात, जागा खाली करायला लावतात. हां, जागा खाली करायला लावतात आणि सोय अशा ठिकाणी केली की जिथे गोठ्यात गुरांना बांधायचे गोठे तरी चांगले असतील अशा नकारात्मक कोट्यातल्या पोलीस लाईनी आम्हाला दिलेल्या आहेत. हां, या 180च्या एरियामध्ये आम्ही 40 वर्ष काढली. आता ही सामान ही मुलं कॉर्पोरेटमध्ये आमची काम करतायत, 12-12 तास राबून काय मिळतंय त्यांना मिळतंय. तर हे कुठं चाललंय हे? नागपाडा, हा माहीम, हा, जी नकारात्मक कोट्यातली आहे, पुनर्वसनाच्या नावाखाली जी खाली करायला लावलेली आहे तिथं आम्हाला टाकतायत. ते काय करावं आम्ही? अनेक महिला आपल्यासोबत आहेत आणि ते आक्रोश करत आहेत, त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांच्या पिढ्यानपिढ्या इथे राहत आहेत आणि अचानकपणे त्यांना हे इथे घर सोडावं लागतं आहे. आपल्यासोबत काही महिला आहेत. आजी, काय सांगाल? तुम्ही एवढे दिवस इथे राहतायत, पिढ्यानपिढ्या इथे राहतायत आणि अचानकपणे तुम्हाला सांगितलं इथून जागा सोडायला. मला इथं किती वर्ष झाले राहायला. हां, आता हे 3रं वर्ष आमचं चालू आहे, म्हणजे तिसरी पिढी आमची चालू आहे. आम्हाला कसं वाटतं इथून जायला? लहान लहान नातू आहे आमचे. हां, पोरं येणारे जाणारे कामावर येतात जातात. हां, पोलीस म्हणून तुम्ही काय फायदा घेतला पोलिसांचा? हे आम्हाला पटलेलं नाही. हां, मग याच्याबद्दल काय करायचं आम्ही? हां हां, मग येणारच ना. हां, हे आम्हाला पटत नाही. बंदोबस्त आला का चला तिथं मच्छर किती खाता, घाण किती राहते ते आम्ही बघतो का? आमचे माणसं बघतात का ते? हां, मग तुम्ही हे विचार का नाही केला? हां, अचानक सांगितलं आम्हाला नोटीस माहिती नाही, आम्हाला फोटीच माहिती नाही, आम्हाला काहीच माहिती नाही त्यातलं. हां, आम्हाला नुसतं कळलं त्याच्या तोंडातून घरं खाली करायला सांगितले म्हणून. घरं खाली करायला का रस्त्यावर पडलेलं आहे का? हां, हे आम्हाला पटणार नाही. आम्ही राहणार तर इथंच राहणार, इथंच पाहिजे आम्हाला. 1940 पासून हे त्या बिल्डिंगमध्ये राहत आहेत आणि अचानकपणे त्यांना सांगितलं की हे घरं खाली करा आणि इथे पॉट टॅक्सीचा प्रकल्प जो आहे तो उभा राहणार आहे. स्थानिक महिला आक्रोश करतायत, कारण पिढ्यानपिढ्या इथे राहिल्या आहेत. त्याच्या डोळ्यात सुद्धा अश्रू अनावर होत आहेत. त्यांची अशी प्रमुख मागणी आहे, काही झालं तरी ही जागा आम्ही सोडणार नाही, अन्यथा आम्ही आत्मदहन करू असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला आहे. कॅमेरामॅन राकेश सोबत साक्षी यादव, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.